ऍक्च्युली टीचर म्हणजे काय? आपण टीचर ही एक जी गुरु आणि टीचर यातला फरक आपण खूप वेळा समजला असेल, पण गुरु जितका आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे तितका टीचर पण महत्वाचा आहे. तर आज मी विषय ठरवला होता की टीचर कशासाठी. तर मी उज्ज्वलनं सांगितलं होतं की जेव्हा हा मेसेज पाठवतील तेव्हा तुम्हाला त्याच्याबरोबर एक होमवर्क पण द्या. काहीतरी आपण एक विचार करून या की तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्हाला काय करावं लागतं आणि तुम्हाला काय करायला वाटतं. आणि या 4 गोष्टींविषयी विचार केल्यावर मुळे आपल्याला आजच्या सत्संगामध्ये खूप उपयोग होणार आहे. तर सगळ्यांनी ते होमवर्क केलेलं आहे का? कारण ते असेल तर मी पुढे जाईन, नाहीतर एक पॉइंटला मी त्यांना थोडासा वेळ देईन. पण तुमच्याकडे कागद पेन नसेल तर घेऊन बसा अशी माझी इच्छा आहे. या, थँक्यू. केलाय. हा, ठीक आहे. तर मी आता मग स्क्रीन शेअर करते, म्हणजे तुम्हाला माझा या सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हो, दिसतोय मा. थँक्यू. तर टीचर्स, आपल्या आयुष्यातले टीचर्स, गुरु ही एक खूप वेगळी गोष्ट आहे जे आपण SSY मध्ये खूप वेळा शिकलोय, किंवा प्रभाकरजी, सुनीलजी यांच्याविषयी तुमच्या मनात, किंवा असे बरेच सारे गुरु तुमच्या आयुष्यात असू शकतात. पण गुरु आणि टीचर याच्यात खूप फरक आहे. तर आज आपण फक्त टीचर या दृष्टीने बघणार आहोत की जो आपल्याला शिक्षक असं ज्याला म्हणतो आपण. तर बेसिकली आज काय काय बघणार आहोत आपण, तर टीचरची किंवा गुरुची गरज आहे का आयुष्यामध्ये, आणि कोण टीचर असू शकतो, की कोणाला टीचर म्हणायचं. त्याच्यानंतर आर यू रेडी टू बी स्टुडंट, तुम्ही शिक्षक व्हायला, स्टुडंट व्हायला तयार आहात. कारण टीचर आहे, पण मी जर स्टुडंटच व्हायला तयार नसेल तर मला कोणी शिकवू शकत नाही. आणि कोण चूज करतो, म्हणजे आपण टीचरला निवडू शकतो का, का टीचर स्टुडंट्सना निवडतो. कोणतरी उज्ज्वल, कोणाचा तरी आवाज येतोय, म्यूट करून. हा प्लीज, ज्यांचा आवाज येतोय ना त्यांनी त्यांची माईक बंद करून टाक. गुरुदक्षिणा ही टीचरला पण द्यायला पाहिजे का नाही, गरज आहे त्याची. नंतर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे किंवा सनातन धर्माप्रमाणे टीचरची मनुष्याच्या आयुष्यातली गरज काय आहे, किंवा कोण टीचर बनू शकतो. आणि मग तुमचे काही छोटेसा, म्हणजे आजचा सेशन हा खूप सिंपल आणि साधा आहे. खूप ज्ञान वगैरे काही मी देणार नाहीये, पण एक इंट्रोस्पेक्शन किंवा स्वतःच्या आयुष्याकडे स्वतःला बघण्याची कुठल्याही वयामध्ये एक गरज असते, त्याच्याविषयी आज आपण बघणार आहोत. तर मग पहिला प्रश्न, आपल्या आयुष्यात टीचरची, आणि मला सांगायचं की आजचा हा सेशन इंटरॅक्टिव्ह असू दे, मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात असं नसून तुम्ही पण ह्याच्यामध्ये बरंच काही बोलणार आहात, म्हणूनच पहिल्यांदा होमवर्क दिलं होतं. मग टीचरची गरज आहे का आपण आपलं आपलं शिकू शकतो. कारण आजकाल खूप ओपन स्कूल, न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे कम्प्युटर हा आपला टीचर असू शकतो. तर एक मनुष्य टीचर म्हणून किंवा एक टीचर आपल्या आयुष्यात असण्याची गरज आहे का टीचर नसेल तर चालेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचा माईक तुम्ही गरज ऑन करा. गरज आहे. जय गुरुदेव. मला टीचर असण्याची गरज आहे, कारण कसं असतं की लाईव्ह टीचर समोर आपल्या असल्याच्या नंतर आपल्या भावना तो समजू शकतो, आणि त्या भावनांद्वारे किंवा आपले एक्सप्रेशन आहेत, आपण चुकतोय कुठं हे तो टॅप करून सांगू शकतो. पण ती कुठली मशीन नाही सांगू शकणार. मशीन ठराविक गोष्टी तुम्हाला सांगेल, कॉम्प्युटर असेल किंवा इंटरनेटद्वारे असेल, तुम्ही विचारलं तेवढंच सांगणार. परंतु त्याच्यामध्ये अजून जास्तीची भर घालण्याकरता तुम्हाला टीचर हा गरज समजून काय करायचं असं तुम्ही म्हणता. जिथं स्टुडंटची गरज टीचरला समजेल तेव्हा बाकी कोणाला समजेलच असं नाही. ओके, नाही. व्हेरी नाईस. आणि कोणाला काही हे आहे का की टीचरची गरज आहे, माझं मी शिकू शकतो. कारण तुम्ही कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्या आपणच ऍक्च्युअली शिकतो, पण तरी सुद्धा टीचरची गरज आहे का. अजून कोणाला काही सांगायचं? जय गुरुदेव. समोरच्यांची भावना समजून घेणार नाही, टीचरला भावना कळतात आणि कोणाला काय पाहिजे नेमकं तेच देऊ शकतात. ठीक आहे, ओके.
या रेणुकादा? हा, टीचरची खरोखर आवश्यकता आहे. कारण जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तो जे आहे ते सांगतो, पण टीचर जो आहे तो रीडिंग बिटवीन टू लाईन्स, जे त्या ओळीमधला मथित अर्थ, गर्भित अर्थ आहे तो सांगू शकतो. समजावून सांगण्यासाठी टीचर आवश्यक आहे. जय गुरुदेव. ठीक आहे, व्हेरी नाईस. तर माझा याच्यावरचा टेक काय आहे की हे आहे की अनुभव म्हणजे आपण स्वतःच्या अनुभवातनं शिकू शकतो. कारण कुठली गोष्ट जर आपल्याला कोणी शिकवली नाही तर एकदा कधीतरी आपल्याला कळतेच ती. म्हणजे आपण आता लँग्वेज, आता मी इथे हैदराबाद मध्ये आल्यावर तेलुगू शिकले कारण मला चॉईसच नव्हता काही. मी जर महाराष्ट्रात राहिले असते तर मराठीच बोलत राहिले असते. तर मी अनुभवातनं की मला आता चॉईस नाहीये म्हणून शिकले. पण त्याच्यासाठी खूप फी भरावी लागते आणि फी म्हणजे पैसे नाही, पण त्याच्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागतात की तरच आपल्याला नंतर ते शिकायला मिळतं. म्हणजे काय, तर स्वानुभव हा सगळ्यात चांगला शिक्षक आहे डेफिनेटली. पण आपण जर गुरुकडनं किंवा दुसऱ्या टीचरकडनं शिकलो तर त्यांनी जे शिकलंय तो ते तसंच्या तसं आपल्याला देऊ शकतो. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला खायची वाटली तर ती रेडीमेड आपल्या आईनी करून ठेवली आहे आणि ती खाणं, याचा अर्थ आईनी आधी कष्ट केलेत आणि आता आपल्याला ते मिळणार. एक्झॅक्टली सेम वे गुरुनी किंवा टीचरनी त्याच्या आधी त्याचे सगळे जे काय अनुभव, कष्ट, ज्ञान घेण्याच्या प्रोसेसेस केल्या आहेत, आता तो गुरु आपल्याला जसा काढा किंवा अर्क बनवून दिलाय तसं ते देणार आहे. त्यामुळे गुरुच्या कृपेने आपल्याला जे मिळतं किंवा टीचरनी केलेल्या ज्ञानाची जी काही समजावणी आहे ती का सहज होते, कारण काय, तर त्या टीचरनी त्याच्यातनं गो थ्रू केलेलं आहे. त्यामुळे आपण टीचरकडनं डायरेक्टली घेऊन विद्वान होऊ शकतो किंवा समजू शकतो. म्हणजे जे रीडिंग बिटवीन द लाईन्स तुम्ही जे सांगितलं त्याचा अर्थच तो आहे की टीचरला जे समजलंय ते आपल्याला तो समजून देऊ शकतो. बरोबर आहे. मग टीचर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्यात असू शकतो हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला वाटतं की टीचर म्हणजे काय, तर विषय शिकवणारा शिक्षक, म्हणजे गणिताचा शिक्षक किंवा मराठीचा शिक्षक, शास्त्राचा शिक्षक. पण असं नाहीये. शिक्षक हा वेगवेगळ्या रोलमध्ये आपल्या आयुष्यात येत असतो. एक म्हणजे लेक्चर किंवा इन्फॉर्मेशन, हा सगळ्यात मोठा भाग आहे टीचरचा की तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो, जगात काय चाललंय किंवा कशाचा अभ्यास केला पाहिजे. पण तो आपला मोटिवेटर असू शकतो, जसं तुम्ही म्हणलात की मला कुठं मनात प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या संवेदना काय आहेत, माझी इमोशनल स्टेट काय आहे, त्याच्याप्रमाणे मला तो नाही नाही काही घाबरू नको, करू शकशील तू, असं म्हणणारा कोणीतरी आपल्याला लागतं. त्याला म्हणतात मोटिवेटर. दुसरं आहे की प्लॅनर, म्हणजे आता मी काय करू शकतो, माझं काय करिअर असावं किंवा मला आयुष्यात पुढे काय पॉसिबिलिटी आहेत हे सांगणारा प्लॅनर, म्हणजे आयुष्याचा प्लॅनर करू शकणारा, मॉनिटर करणारा, टेक्निकली सपोर्ट करणारा किंवा आपल्याला असेस करणारा की हे तू बरोबर करत नाहीयेस, हे तू बरोबर करतोयस हे सांगणारा. किंवा आपल्याला माहितीच नसतं आयुष्यात किती ऑप्शन्स आहेत किंवा पॉसिबिलिटी आहेत ते सांगणारा असू शकतो. आपला एक आपण आयुष्यात काय केल्यामुळे आपल्या आयुष्याला स्टॅबिलिटी येईल हे सांगणारा असू शकतो. आणि एक मॅनेजर किंवा मेंटर ज्याला म्हणतात की जो आपल्या पूर्णपणे सपोर्ट करू शकतो. म्हणजे परवा मोदीजी बोलत होते एका शिक्षक दिनाच्या दिवशी एका ग्रुप ऑफ टीचर्स बरोबर, तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली की ते शाळेत असताना, म्हणजे आपले पंतप्रधान मोदीजी शाळेत असताना त्यांचे एक शिक्षक होते जे आता 100+ वर्षाचे आहेत, होते म्हणजे ते काही दिवसांपूर्वीच गेले. पण मोदीजी प्राईम मिनिस्टर असले तरी सुद्धा दर महिन्याला त्यांचे ते शिक्षक त्यांना एक पत्र पाठवायचे, हस्तलिखित पत्र. आणि हे असं मोदीजींनी शाळा सोडल्यानंतर ते शिक्षक हयात असेपर्यंत चालू होतं. आणि त्या पत्रात ते काय लिहायचे, तर त्यांना ते एक नवीन विचार त्या महिन्यासाठी की जो मोदीजी स्वतः करू शकत नाही असा एक विचार, त्याच्याविषयीची त्याचा अनालिसिस, जगात कुठं काय चाललंय किंवा देशात कुठं काय चाललंय हे एक त्यांना दर महिन्याला पाठवत होते. आणि मोदीजींनी ती सगळी पत्र, म्हणजे तुम्ही विचार करा मोदीजींनी 10वीत शाळा सोडली म्हणजे ते 16 वर्षाचे असतील, आज ते साधारणपणे 70-72 वर्षाचे असतील. तर इतक्या वर्षांची सगळी पत्र त्यांच्याकडे ठेवलेली आहेत. आणि ते म्हणतात की आज माझ्यासाठी हा टीचर इतका महत्वाचा आहे कारण
तो माझ्यासाठी गाईड आहे, असिस्टंट आहे, मोटिवेटर आहे, प्लॅनर आहे, सपोर्टर आहे, असेसर आहे. मी काही चूक केलं तर मला आज तो माणूस सांगू शकतो, इतकी त्या टीचरची. म्हणजे शाळा संपली तरी टीचर आपल्या आयुष्यातनं जातो असं नाहीये, तो राहू शकतो, पण ते सगळ्यांच्या दृष्टीने पॉसिबल असतं असं नाही. तर तो फॅसिलिटी, हे सगळे रोल तो टीचर वेगवेगळ्या वेळी करू शकतो. मग या सगळ्यासाठी वेगवेगळी माणसं असू शकतात किंवा एकच माणूस वेगवेगळ्या वेळी आपल्या आयुष्यात या गोष्टी करू शकतो. ओके. आता हे तुम्ही लिहिलंय का? हे मला फार तुम्ही महत्वाचं वाटतं की तुम्ही हा विचार केलाय का, की इटिंग मे या सिंपल गोष्टी घेतल्यात, अशा बऱ्याच गोष्टी सांगू शकतो आपण. खाणे, बोलणे, घरात किंवा ऑफिसमध्ये काम करणे, म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये रिटायर्ड आहात किंवा ऑफिसमध्ये आहात किंवा हाऊसवाईफ आहात किंवा स्टुडंट आहात त्याच्याप्रमाणे. आणि मग लर्निंग कडे याच पद्धतीने बघितलं तर 4 भागामध्ये मी ते डिवाइड करायला सांगितलं होतं, की मी काय खाऊ शकतो, मी काय खाणं आवश्यक आहे, मला खायलाच पाहिजे आणि मला खावंसं वाटतं. तर तुम्ही लिहिलं असलं तर एक एक जणांनी एक एक, म्हणजे सगळं चारही एकानीच वाचायची गरज नाही. कोणी 4 जणांनी 4 गोष्टी वेगवेगळ्या वाचाव्या. मी नावं घेऊ शकते, पण तुम्ही व्हॉलेंटरीली वाचलं तर बरं होईल. कारण या सगळ्याचा विचार आपण पुढच्या स्लाइड्समध्ये कसा वापरायचा हे करणार आहोत. तर कोणीतरी सुरू करा, की मी काय खाऊ शकतो. शकतो म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग मी काय काय खाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं. बरीच मोठी यादी असू शकते, त्यातल्या काही गोष्टी. कोणीही एकाने तुमच्या, लिहिलं नसेल तर आता तुम्ही लिहू शकता, लिहिलं असेल तर ते वाचू शकता. जय गुरुदेव महाराज. हां. मी करणे आवश्यक आहे यामध्ये खाण्याच्या बाबतीमध्ये हम्म. कमी खाणे आवश्यक आहे, वजन नियंत्रण आवश्यक आहे, त्यामुळं कमी खाण्यावर भर द्यावा. ओके, असं तुम्हाला वाटतं. ओके, व्हेरी नाईस. दुसरं कोणीही काय, मी वस्तू सुद्धा लिहिल्या असल्या तरी तुम्ही सांगू शकता. जय गुरुदेव मा. हा बोला. ईटिंग मध्येच मी वेगवेगळ्या कॉलम मध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. की नुसतं करू शकतो या कॉलम मध्ये मी सॅलड, रॉ फूड हे घेतलं आहे, फ्रूट ज्यूस. ओके. करणं आवश्यक आहे त्यातही मी घेतलंय. आणि करायलाच हवं याच्यामध्ये आहारामध्ये मी मानसिक आणि बौद्धिक आहार पण असावा, ओके, असा एक कॉलम घेतलाय. ओके. आणि एक चांगली हवा घेणं हाही एक आहार आहे. म्हणजे सगळ्यात याच्या थ्रू वेगवेगळे आहार घेता येतील आणि ते घेतलेच पाहिजे, असं हे सगळं मी ईटिंग मध्ये घेतलेलं आहे. जय गुरु. मला करावेसे वाटते मध्ये काय, मला करावेसे वाटते मध्ये एक म्हणजे मला खावेसे वाटते असा त्याचा. एक मॉर्निंग वॉकला जाऊन मॉर्निंग वॉकला जाणे, की तिथे शुद्ध हवा घेणे. खाण्यामध्ये काय वाटतं मला? खाण्यामध्ये मला एक रॉ फूड खावेसे वाटते. ओके, हा, ठीक. म्हणजे एक हेल्दी डाएट म्हणून या गोष्टी असल्या पाहिजे. नाही, सी असल्या पाहिजे हे मी आवश्यक आहे किंवा करायला हवे मध्ये. पण एक माणूस मी खायला पाहिजे ही एक विचार म्हणून वेगळी गोष्ट, पण मला एक मन म्हणून काय करावं वाटतं. आणि या गोष्टी वेगळ्या आहेत बरं का. सगळ्या गोष्टींना तुम्ही सगळीकडे सलाडच लिहिलं तर तुम्ही त्याचा व्यवस्थित विचार करत नाहीये. कारण मी खाऊ शकतो, मला करणं आवश्यक आहे, मला करायलाच हवं. किंवा आता तुम्ही खाणं म्हणलं तर तुम्ही आता सात्विक आणि याच्यावर या, पण बोलण्यावरती काय म्हणाल? पुढच्या कॉलमला जाऊया, कारण तुम्हाला तिथे डिस्टिंग्विशिंग कळेल. प्रत्येक कॉलम मध्ये डिस्टिंग्विशिंग आहे. दुसरं कोणीतरी सांगू शकता की मी बोलू शकतो, मी बोलणं आवश्यक आहे, मी बोलायलाच हवं, अशी काही गोष्टी असतात आणि मला बोलावंसं वाटतं. दुसरी कोणी तुमचं नाव सांगा आणि हे करा, म्हणजे मला कळेल ऍक्च्युली कोण बोलतंय. जय गुरुदेव. हा बोला. गोविंद जवादे बोलतोय मी. स्पीकिंग विषयी म्हणाल तर म्हणजे ज्या ज्या वेळेस गरज आहे, म्हणजे कामाची गरज आहे, नितांत गरजेचं आहे, त्यावेळेस मी बोलू शकतो, हा माझ्यातला कॉन्फिडन्स आहे. आणि समजा आता मुलांवर संस्कार करायचे तर त्या ठिकाणी
मी जे बोलणं आवश्यक आहे ते मी बोलायलाच पाहिजे. मी बोलणं आवश्यक आहे. आणि बघा जर स्पीकर ऑन आहे तर बंद करा, मध्ये बोलू नका. त्यानंतर आता मुलांवर संस्कार करायचे, ते बोलणं आवश्यक आहे. परंतु ज्यावेळेस गरज पडते त्या मुलांना बोलण्याची प्रॅक्टिकली, तर ते मी करायलाच हवं, मी बोलायलाच हवंय ते. आणि त्याच जर समजा करावेसे वाटते की नाही, बोलावेसे वाटते की नाही, तर तो हा माझ्या एकंदरीत स्वभावाचा प्रश्न आहे. प्रत्येक जणामध्ये ते वेगळं वेगळं तुम्ही सांगा, असू तुमचं सांगा. शकतं. मी आय लिहिलंय स्पेसिफिक. हा, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं ते मी नक्कीच मला बोलावेसे वाटते. अशा प्रसंग जर आला तर ते मला बोलायलाच पाहिजे आणि मला ते बोलावेसे वाटते. हा माझ्या स्वभावाचा इश्यू आहे. ओके, व्हेरी नाईस. मग आता कोणी ऑफिसमध्ये काम करणारे, काय ऑफिस किंवा घरचं काम करणारी किंवा एक स्टुडंट काय करायलाच पाहिजे, करू शकतो किंवा मला करायलाच लागतं, चॉईसच नाहीये किंवा मला करावंसं वाटतं, अशा काही गोष्टी फरक सांगू शकाल का? कोणीतरी दुसरं वर्किंग ॲट ऑफिस किंवा होम मध्ये. आता मी सांगते मी उषा. हा. तर मी घरातले सगळे काम करू शकते, म्हणजे झाडणं, फरशी पुसणं, बाथरूम क्लिनिंग सगळं. पण एवढं मला शक्य नसल्यामुळे मी ते कधी कधी दुसऱ्यांकडनं करून घेते. पण ज्या वेळेस कोणी माझ्याकडे उपलब्ध नसतं त्यावेळेस तसंच ठेवण्याऐवजी मी आवश्यक आहे म्हणून ते करते. आणि असं तर म्हणजे काही काम असे ते आपण स्वतः करायलाच हवे, कारण ते दुसऱ्यांकडनं करून मेडिटेशन हे दुसऱ्या कोणाकडनं करून नाही घेऊ शकत, दुसऱ्याकडनं करून घेता येत नाही. किंवा आपलं जे आहार आहे तो आपल्याला कसा पाहिजे तो आपणच आपलं घेऊ शकतो. आणि काही असे काम आहेत करावंसं वाटतं मला, पण ते अशक्य आहे म्हणून मग करू शकत नाही. ते ठीक आहे. करू शकता का नाही, मला करावंसं वाटतं आणि मी करू शकते, यात खूप डिफरन्स असू शकतो. मला वाटतं की आज मोदीजी आलेत तर त्यांना जाऊन भेटावं किंवा त्यांची ते G20 आहे जावं, वाटण्यात काहीच चूक नाहीये ना. आपण काय करतो, आपण स्वतःला लिमिट करतो माझ्या वाटण्यासाठी की मी करू शकणार नाही तर कशाला उगीच त्याच्या बंदत पडा. ओके, तर आपण वाटतं पण करू शकत नाही, असू दे. पण मला वाटतं का नाही काही गोष्टी किंवा योगासन आहेत, काही काही प्रकार असे आहेत की करता येतात, म्हणजे करू शकतो, पण करायला त्याला रिस्ट्रिक्शन आहे. पण ती आज करावीशी करावंसं वाटतं, पण आज आपलं वय करावीशी वाटतात ते ठीक आहे. त्याची पॉसिबिलिटी आणि इम्पॉसिबिलिटी वेगळं आहे. पण मला वाटतं, मला आईस्क्रीम खावंसं वाटतं, पण आईस्क्रीम खाल्लं की माझा घसा दुखतो म्हणून मी खात नाही, हे ओके, ही आपली समज आहे. पण करावंसं वाटणं ह्याच्यात काही येऊ शकतं. ओके, तर हा डिफरन्स समजणं खूप महत्वाचं. मग हीच गोष्ट आपण आता लर्निंगसाठी लावली, तर मी काय शिकू शकतो, मी काय शिकणं आवश्यक आहे मला. आता हे आज न बघता तुम्ही तुमच्या वयाच्या 16व्या 15व्या 10व्या वर्षी असा विचार करा की त्यावेळी काय पाहिजे होतं तुम्हाला. तर दुसरं कोणी सांगू शकेल का की आज किंवा पूर्वी कधी पण मी काय करू शकतो, काय करणं आवश्यक आहे, या 4 मध्ये फरक आहे का शिकण्यामध्ये? जसा इटिंग, स्पीकिंग, वर्किंग मध्ये आहे तसा लर्निंग मध्ये पण आहे का काही फरक? उज्ज्वल तुम्ही सांगाल, तुम्ही केलं आहे हे किंवा दुसरं कोणी पण, योगेश, मला नावं दिसतायत. हो, केलंय मी. त्याच्यामध्ये लर्निंग मध्ये मी लिहिलंय की मला जेवण बनवायला आवडेल, म्हणजे करायला. मला सगळं येत नाही ते बनवता पूर्ण, ते शिकायला आवडेल. नंतर कंपनीमध्ये काय होतं की मेकॅनिकल साईडच्या गोष्टी मला कळतात व्यवस्थित, फास्ट सगळ्या. पण आता इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलचे बेसिक प्रॉब्लेम्स लक्षात येतात, पण त्यातले डीप मध्ये जाऊन ते शिकावं असं वाटतं. ते आवश्यक आहे. आणि त्याच्या माझ्या फील्डचं मेकॅनिकलचं अपडेशन शिकायला आवडतं, लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी वाईज. कारण बराच फरक पडलेला आहे, तर प्रत्येक ठिकाणी ते नवीन चेंजेस येत आहेत रेग्युलरली, ते काय. आणि इकडं जर आध्यात्मिक साईडनी म्हणलं तर काही मंत्रच येत आहेत अजून जास्त, बाकीचे मंत्र यायला पाहिजे सध्या. गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र वगैरे असे बेसिक मंत्र आहेत.
तर बाकीचेही यायला पाहिजे असं शिकायला वाटतं. हम्म. आणि अजून असं आहे की शिकण्यामध्ये वाटतं की वेद हे शिकायला पाहिजे एखादा तरी आपण, हम्म. पण ते अजून काही पुढे गेलेत नाही. ते एक आहे. तर अशा आता काही गोष्टी. सगळ्यांना एक गोष्ट कळली का की या 4 गोष्टी आपण याच्यामध्येच फिरत असतो आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये, की मला करू शकतो, करायलाच पाहिजे किंवा करावंसं वाटतं, या 3. त्याचे वेगवेगळ्या कारणं असू शकतात आणि वेगवेगळ्या वेळी हे बदलतं सुद्धा. म्हणजे जशी आपल्या फिजिकल कंडिशन, एखाद्याला डायबिटीज झाला तर त्याला मी करायलाच हवं किंवा मी नाही करायला हवं, याच्या काही गोष्टी बदलतात, किंवा एखाद्याच्या बॉडीच्या कंडिशन बदलल्या तर त्याच्याप्रमाणे त्याची, किंवा वय बदललं तर त्याच्याप्रमाणे काही गोष्टी. तर ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. तर मी असं एक सगळ्यांची तुम्ही जे काय सांगितलं त्यात बेसिक माझा थॉट प्रोसेस काय होता याच्यामध्ये, तर मी काय खाऊ शकते, तर काहीही बेसिकली जे खाण्यासारखं ज्या देवानी दिलेलं आहे, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन, सिरियल्स काय असेल ते. पण मला काय खावं लागतं, म्हणजे मला वाटतं की रोज मी सलाड्सच खावी, पण बिकॉज ऑफ वर्क प्रोसेस ना फायनली कुक फूड, कधी कधी ट्रॅव्हल केलं तर प्रोसेस फूड आणि फ्रीज मध्ये ठेवलेलं खाणं, किंवा मी म्हणजे इन द सेन्स मी जनरल सांगते. आणि मग हॅव टू मध्ये काय येतं, तर टॅबलेट्स, मेडिसिन्स एका वयानंतर येतात कोणाच्या, तर ते आपल्याला काही आवडत नाही पण आपल्याला घ्यावं लागतं. आणि आपल्याला कधीतरी पाणीपुरी खावीशी वाटते, कधीतरी प्रसाद म्हणून स्वीट खावेसे वाटतात, पण मग आपण म्हणतो नाही 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 त्यापेक्षा, पण ती आपली प्रोसेस आहे. पण मला वाटतं ह्याच्यात असं असू शकतं, स्पीकिंग मध्ये मी मराठी मला बोलायला आवडेल, पण मला बोलावं लागतं काय, तर इंग्लिश, कारण ती ऑफिशियल लँग्वेज झाली आहे, किंवा मला चांगले चांगले शब्द शिकून गुड किंवा कर्टियस बोलावं लागतं. हॅव टू मध्ये जेव्हा मी मीटिंग मध्ये आहे किंवा जेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा मला रिस्पेक्टफुल किंवा फॉल्स प्रेस सुद्धा, कधीतरी कोणतरी समोर येतं, आपल्याला तो माणूस आवडतोच असं नाही, पण आपल्याला सांगावं लागतं, वा वा छान वाटलं तुम्ही भेटलात म्हणून. आतमध्ये काय असतं आपल्याला माहित नाही, पण आपल्याला काही, आणि ते चूक काही नाहीये, पण आपल्याला ते करावं लागतं. मला वाटतं काय बोलायला, तुम्हाला लिटरली गाणं, भजनं म्हणावी, गाणी गावी, पोएट्री, हे सगळं करावं असं वाटू शकतं. नेचर वॉक मध्ये आपल्याला बोलायला वाटू शकतं. एज्युकेशन मध्ये आपण वर्किंग मध्ये बघितलं तर मी काय, मला काहीही शिकू शकतो. जेव्हा मी शिकायला लागले तेव्हा मला माहित नव्हतं. मग काय करावं लागतं, तर सगळी पेंडिंग कामं करावी लागतात. मग कुकिंग, डिफरंट व्हरायटीज, घरात लोक असतील तर करावं लागतं. हॅव टू मध्ये काय होतं, बॉस म्हणेल ते करावं लागतं, किंवा माझ्या घरात जी मोठी माणसं आहेत, ते सासू सासरे वडील धारे कोण आहेत, ते म्हणतील ते करावं लागतं. काही वेळा त्याच्यात चूक बरोबरचं काहीही समजू नका, पण ते करावं लागतं. आणि मग मला काय करायला वाटतं ह्याच्यामध्ये, काय तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तेच आहे, की माझा प्रोफेशनल इंटरेस्ट काय आहे, माझे हॉबीज काय आहेत, ट्रॅव्हलिंग असू शकतं, लर्निंग मध्ये पण एक्झॅक्टली सिमिलर आहे. तर या सगळ्याचा आपण एक तार बघितलं तर होतं काय एक्झॅक्टली, याला आपण एका 4 ट्रायंगल मध्ये डिवाइड, एक क्वाड्रँगल मध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे की आय कॅन, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच काही गोष्टी सांगू शकता. दुसरं आहे आय नीड टू, म्हणजे आता ड्रायव्हिंग, कुकिंग, किंवा आता हे झूम मीटिंग करायचं, आपण जेव्हा कोरोना आलं तेव्हा सगळे शिकलो, सो वी नीड टू डू दॅट. नंतर काय झालं की आय हॅव टू, म्हणजे काही वेळा ग्रमलिंग, फायटिंग, कधी वेळा काही गोष्टी ज्या आपल्याला आवडत नाही पण त्या कराव्या लागू शकतात. आणि आय वॉन्ट टू, याच्यात योगा, मेडिटेशन, म्युझिक, गार्डनिंग, पेंटिंग, ड्रॉइंग हे काही असू शकतं. या सगळ्याला आपण कसं डिव्हाइड करू शकतो बेसिकली, तर हे काय आहे बेसिकली, तर आय कॅन मध्ये आपण काय आहे की आपली केपेबिलिटी, लास्ट कॉलम बघा तुम्ही, बेसिकली जिथे आपण काही त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी नाहीये, आपण न्यूट्रलच, कारण ती देवानी दिलेली एका मनुष्याची कपॅसिटी आहे. आय नीड टू म्हणजे एक जबाबदारी आहे माझी. आता मगाशी कोणतरी सांगितलं की लहान मुलांना शिकवायचं असेल तर मी असे शब्द बोलले पाहिजे, असं खाणं दिलं पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजे. हे आपण आय नीड टू कधी करतो, जेव्हा आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी फील करतो. आणि मला करायलाच पाहिजे हे केव्हा होतं, तर जेव्हा ती आपली ड्युटी असते, किंवा ते आपल्याला आवडीचं आहे असं नाही, पण ती माझी ड्युटी आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटी याच्यात खूप फरक आहे, कारण रिस्पॉन्सिबिलिटी ही आपण स्वतः फील करतो, ड्युटी ही आपल्यावर लादली जाते, त्याला ड्युटी म्हणतात. आणि आय वॉन्ट टू ही आपली हॉबी आहे.
तर केपेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटी आणि हॉबी या 4 गोष्टी आपण आयुष्यामध्ये पॅरलली करत असतो. म्हणजे मी काय करू शकण्याची माझी केपेबिलिटी, पण मी केलं पाहिजे कारण आता ती मी जबाबदारी घेतली आहे म्हणून, पण ही मला जबाबदारी दिली आहे म्हणून, आणि ही माझी हॉबी आहे किंवा हा माझा पास टाइम आहे की जे केल्यावरती मी आनंदी होतो. तर तुम्ही त्याच्या मनाचा स्केल बघा. एकामध्ये तटस्थ होता पण त्याच्यात काहीच होत नाही. दुसऱ्यामध्ये जबाबदारीची जाणीव आहे. तिसऱ्यामध्ये खूप इंटरेस्ट नाहीये पण चॉईसलेस आहे. पण चौथ्यामध्ये एक उत्साह किंवा नॅचरल एन्थुझियाझम येतो. ह्याच्यामध्ये आपली प्रोसेस किंवा मेंटल स्टेट काय असते या ह्याच्यामध्ये, कधी आपण लेवल ऑफ स्ट्रेसचा एक ग्राफ काढतात त्याच्यामध्ये आपला परफॉर्मन्स आणि आपली लेवल ऑफ स्ट्रेस बघितली तर आय कॅन जेव्हा असतं तेव्हा आपण बोर्ड असू शकतो की मी होत नाही जोपर्यंत फक्त मी करू शकतो ती मध्ये असेल तर. पण आम्ही टू किंवा आपण येतो त्याला म्हणतात यू स्ट्रेस. म्हणजे काय तर थोडा त्याला पुश मिळतो की आपण लेथार्जी मधनं ऍक्टिव्हिटी मध्ये येतो, एनर्जाइज, फोकस, फील्स टू डू समथिंग येतं. पण आय हॅव टू म्हणजे मला काही चॉईस नाहीये, केलंच पाहिजे अशी जेव्हा स्थिती असते तिथे होतं डिस्ट्रेस. तर हे जी प्रोसेस आहे यातनं आपण कंटिन्युअसली प्रोसेस होत असतो आणि काम किंवा डिस्ट्रेस ह्याच्यातनं बाजूला काढण्यासाठी आपल्याला टीचर खूप मदत करतात. म्हणजे आय नीड टू आणि आय वॉन्ट टू यातला जो गॅप फिल करण्यासाठी टीचर हा खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. तर शिक्षक काय आहे आपल्यासाठी, तर जसा रस्ता आहे आपण चालत राहतो पण रस्ता तिथेच राहतो, त्याप्रमाणे शिक्षक हा तो त्या तिथेच राहतो पण त्याच्याकडे शिकलेली सगळी मुलं पुढे जात राहतात. हा एक खूप महत्वाचा विचार आहे. तर मी शिक्षक होऊ शकतो का आणि माझ्यासाठी कोण शिक्षक होऊ शकतो या दोन गोष्टीमध्ये बघितलं तर शिक्षक हा आपल्यासाठी कुठे कुठे मिळू शकतो. तर जिथे आपण स्टक होतो तिथे आपल्याला एक शिक्षक मिळू शकतो आणि स्टक झालोय आपण तिथून आपण पुढे जाऊ, शिक्षक तिथेच राहू शकतो. पण आपल्याबरोबर शिक्षक यायलाच पाहिजे अशी गरज नाही. आता आपल्या नॉर्मल शिक्षकाची मनातली आपली जी काही एक घडण आहे किंवा आपण शिक्षक म्हणजे कोण म्हणलं तर ही एक नॅचरल डेफिनेशन आहे शिक्षक म्हणजे कोण. तर शिक्षक फक्त काही पुस्तकात लिहिलेलं शिकवत नाही. हेच तुम्ही मगाशी मला सांगितलं की माझी काय मानसिक स्थिती आहे, तिथे मला काय गरज आहे ते बघून समजून मला तो मार्गदर्शन करून त्याचा अनुभव माझ्यापर्यंत पोचवून आणि माझी पर्सनॅलिटी, माझी नैतिकता किंवा कसं मी जगामध्ये राहायला पाहिजे, एथिक्स म्हणजे काय हे सगळं शिकवण्याचं काम शिक्षक विनासायास आपल्या न कळत आपल्यासाठी करत असतात. पण आपल्यामध्ये काय आहे हे आपल्या आई वडिलांना सुद्धा आजकाल किती वेळा माहित नसतं. हे शिक्षकाला जे समजू शकतं ते कधी कधी आई वडिलांना सुद्धा समजत नाही. आई वडिलांना पालक शिक्षक सभेसाठी बोलवल्यावर शिक्षक सांगतात अहो तुमचा मुलगा हे खूप छान करतो त्याला तुम्ही ड्रॉइंग मध्ये पाठवा, त्याला तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पाठवा आणि हे गोष्टी समजू शकणारा तो खरा शिक्षक आहे. पण आता आपण शिक्षक कोण आहे बघितलं पण शिकणं म्हणजे काय, तर शिकणं ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे लर्निंग ही प्रोसेस आहे आणि ती कधी होते की जेव्हा तुम्ही शिकण्यासाठी तयार आहात. म्हणजे शिक्षक आहेत आजूबाजूला पण स्टुडंट आहेत का. कोणी व्यक्ती किंवा कुठलीही गोष्ट परिस्थिती कोणीही तुमचा शिक्षक होऊ शकतो जर तुम्ही शिकायला तयार असाल तर. हे मान्य आहे का. कारण मी शाळेत जातो पण मला शिक्षक अलॉटेड आहेत पण मी शिकत नाही कारण एका वर्गामध्ये 50 मुलं आहेत. सगळी 50 मुलं तर शिक्षक चांगला आहे म्हणून एकसारखी शिकतात का. नाही. प्रत्येक मूल त्याच्या त्याच्या वेगाने त्याच्या पद्धतीने आणि त्याच्या प्रोसेसनी शिकत असतो. आणि ह्याचाच अर्थ काय की शिक्षक विद्यार्थी निवडतो पण जो शिकण्याला तयार आहे त्यालाच तो मोल्ड करू शकतो. प्रत्येकाला शिक्षक मोल्ड करू शकत नाही आणि ते मोल्ड होण्यासाठी आपण रेडी आहोत का हे बघायला पाहिजे. ओके, तर हेच इंग्लिशमध्ये बेसिकली माझ्या सवयीसाठी मी ते इंग्लिशमध्ये लिहिलंय. तर यातनं मेन काय कळतं तर आपण एक छत्री बघूया.
छत्री ही शिक्षक आहे का आपली? आपण असं कधीच म्हणत नाही ना की छत्री शिक्षक आहे, पण ऍक्च्युली छत्री पण आपल्याला सांगते काय देते. तर छत्री आपल्याला पावसात जाण्याचं धाडस देते आणि शिक्षक पण काय देतो तर तो आपल्यासाठी काही करत नाही, पण तू करू शकतोस हा आत्मविश्वास आपल्याला शिकल्यानंतर मिळतो. आणि तसा मग टीचर तो गुरु व्हायला लागतो. ज्या शिक्षकाकडे तुमचा आत्मविश्वास वाढतो किंवा तुमचं आतलं बळ वाढायला लागतं तिथं तो टीचर गुरु व्हायला लागतो. तर टीचर आणि गुरु खूप फरक नाहीये. तो फरक स्टुडंट मुळे होतो. तो टीचर किंवा गुरुला वेगळं ज्ञान लागतं किंवा त्यांची साधना वेगळी लागते असं नाहीये, पण स्टुडंट कसा आहे त्याच्यावरती आहे. तर तो जर खराच चांगला शिक्षक असेल तर तो उत्तरं देत नाही सगळ्या गोष्टींची, तो सगळं तुम्हाला दाखवत नाही, पण तो तुम्हाला उत्तर शोधण्याची एक आग तुमच्या मनात किंवा ती एक इंटरेस्ट तुमच्या मनात लावून देतो आणि मग तो शिक्षक गुरु होतो. आणि आपल्याला काय वाटतं की गुरु म्हणजे काय, तर त्यांनी भगवे वस्त्र घातले, तो मेडिटेशन करतो, तो काय प्राणायाम करतो आणि तो योगा करतो, तोच गुरु आहे. हा एक डिफरन्स आपण इथं ब्रेक केला पाहिजे की शिक्षक केव्हा गुरु होतो, तर शिक्षक स्वतःला विसरून जेव्हा तुमच्यातली शिकण्याची इच्छा खूप मोठी करतो तेव्हा तो गुरु होतो. इफ यू आर नॉट रेडी टू लर्न देन यू कॅन बी नोबडी कॅन बी युअर टीचर. म्हणजे तुम्ही शिकायला तयार नसाल तर कोणीच तुमचं शिक्षक होऊ शकत नाही, आणि जर तुम्ही शिकायला असाल तर कोणीही तुमचं शिक्षक होऊ शकतं. हे मराठीत इतकं छान येतं की जर तुम्ही शिकायला तयार नसाल तर कोणीही तुमचं शिक्षक होऊ शकत नाही, पण जेव्हा आपण शिकण्यास तयार असाल तेव्हा कोणीही तुमचं शिक्षक होऊ शकतो. हाच कोणीही इतक्या व्यवस्थितपणे डिफरन्शिएट होतो, कारण हा शिक्षक नाही ठरवत कोण स्टुडंट होणार आहे, पण आपण ठरवतो की मी रेडी आहे का. तर तुम्ही शिकायला तयार असाल तरच शिक्षक तुमच्यासाठी. तर जो रेडी टू लर्न आहे त्याच्यासाठी सगळ्याकडनं शिकायची पॉसिबिलिटी. आणि आपण खूप वेळा स्वतःच्या आधी असलेल्या मनामधल्या प्री डिफाईन प्रोसेसमुळे हा काय सांगणार आहे, याला काय कळतंय, याच्याकडे काय आहे, तो तर छोटा आहे वयाने, याला काय, असं आपण खूप रिस्ट्रिक्ट करत जातो, कारण आपण ठरवतो की याच्याकडनं शिकणं पॉसिबल नाहीये. पण ऍक्च्युली शाळेमध्ये आपल्याला चॉईस नव्हतं, कारण कोणतरी एक टीचर होतं आणि कोणतरी स्टुडंट होतं. पण जशी आपण शाळा सोडली आणि बाहेर आलो तेव्हा लक्षात येतं की ऍक्च्युली शिकणं तिथं सुरू होतं जेव्हा आपण शाळा सोडतो. कारण शाळेत असताना आपल्याला काय शिकवायचं हे कोणीतरी दुसरं ठरवत असतो, पण शाळा सोडल्यावर आपण शिकतोय का नाही, कंटिन्युअस लर्निंग ही खूप महत्वाची प्रोसेस आहे. तो शाळेतच शिकणं असतं का, तर नाही. मग गुरु कधी होतो शाळेतल्या शिक्षकाचा, तर जेव्हा आपण कंटिन्युअस लर्निंग मध्ये जातो ऑटोमॅटिकली टीचरचा गुरु होऊन जातो. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग. मग काय, कोण आपलं शिक्षक होऊ शकतं? आता तुम्ही हे सगळं ऐकल्यावर मला सांगा की कोण आपला शिक्षक होऊ शकतो? आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती जो आपल्याला जी चांगली गोष्ट सांगतो तोच गुरु होऊ शकतो. पण आता चांगली हे कसं ठरवायचं? कारण आपण ती ऐकेपर्यंत आपल्याला माहिती नाही किंवा तिचा वापर करेपर्यंत आपल्याला माहिती नाही ती गोष्ट चांगली आहे का वाईट आहे ना. त्यामुळे इथे खूप केअरफुल राहायला पाहिजे की निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून आपण काही ना काही शिकू शकतो. शिकत असतो सुद्धा. सूर्य आपल्याला सांगतो की काही झालं तरी काळजी करू नको, आज मी मावळलोय, उद्या मी परत उगवणार आहे. आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तरी आपण सूर्याकडनं शिकू शकतो की रोज एकदा सूर्योदय होणारच आहे, है ना. चंद्राकडनं शिकू शकतो की शांत कसं राहायचं, झाडांकडनं शिकू शकतो, दगडांकडनं शिकू शकतो. ऍक्च्युअली सगळ्यांकडनं आपण शिकतही असतो जेव्हा आपण. म्हणून तर तुम्ही एएमसी मध्ये बघितलं असेल तर नेचर वॉक किंवा ते डोळे बंद करून दोघांचा हात धरून चालायला जाणं ही प्रभाकरजींनी घातलेली खूप मोठी एक शिक्षणाची प्रोसेस होती. कारण जेव्हा तुम्ही एएमसी मध्ये नेचर वॉकला गेलेले असाल, तुम्हाला आठवत असेल की तुम्ही एकाचे मधल्याचे डोळे बांधले जातात दोघांचा हात धरून किंवा एकाचा हात धरून, आपल्याला त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनवर चालत जायचंय. तिथं आपण काय करतो, तर आपण त्या माणसावर विश्वास ठेवतो आपल्या बाजूच्या
आणि आपण चालत राहतो. तर जिथे हा शिक्षकावरती आपला विश्वास असेल, समोरच्या ज्याच्याकडनं जे काहीही कडनं आपण शिकायला तयार आहे, तिथे आपला एक पाहिजे की ओपन माइंड पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास पाहिजे. या 2 गोष्टी आल्या तर शिकणं ही खूप नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे तुमच्या मनाचे दरवाजे खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठूनही येऊ शकतो. ही खूप महत्वाची आहे आणि आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट केलं तर चांगल्या चांगल्या ठिकाणी असून सुद्धा, चांगल्या माणसांच्यात असून सुद्धा आपण कोरडे राहू शकतो आणि त्याचा अर्थ ती माणसं शिक्षक चांगले नाहीयेत असा नाहीये, तर मी रेडी नव्हतो त्यामुळे मी शिकू शकलो नाही. ही खूप ही ही स्लाइड माझ्यासाठी खूप महत्वाची आहे की कुठून कोण आपल्याला कुठल्या वयाचं कोण हे शिकवायला येऊ शकतं हे आपल्याला माहिती नाही. आर वी रेडी? त्यामुळे टीचर्स डे किंवा ही सेलिब्रेशनच्या एका दिवसाची नाही आहे, त्याचा कंटिन्युअस प्रोसेस आणि हाच आपल्या संस्कृतीचा आपल्याला एक खूप मोठा धडा आहे. कारण आपण बघितलं तर आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे, तर आपण वटवृक्षाची पूजा करून वटपौर्णिमा करतो, आपण गायीची पूजा करतो, आपण पंचमी करून नागाची पूजा करतो, आपण रामाची कृष्णाची, आपण वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या बाजूला आहेत त्या सगळ्यांकडून मी काहीतरी शिकलोय, त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करतो म्हणून या सगळ्या पूजा अर्चना किंवा वेगवेगळे दिवस साजरे करतो. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला रोज डे, टीचर्स डे, फादर्स डे, मदर्स डे असं करायची गरज नाही. नाहीये. हेच गरज आहे की आई मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, त्याच्या पुढे जाऊन आपण प्रकृती देवो भव, परस्पर देवो भव हा जो आपला प्रोसेस आहे याचा अर्थच आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलंय की तू रेडी असशील तर तुला शिकवायला कोणीही तयार आहे. तर टीचर म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे हा कोणीही असू शकतो जर माझ्या मनाचे दरवाजे शिकण्यासाठी किंवा ज्ञानाचा प्रकाश घेण्यासाठी खुले असतील. माझ्या बाजूने एवढंच सांगायचं होतं. जर कोणाला काही प्रश्न असले तर विचार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा बोला ना. बोला ना. आयुष्यामध्ये फक्त मलाच सगळं माहिती हम्म. हा जर सोडलं हम्म. आणि त्याच्याच बरोबरीने हम्म. आपण जे बोलतोय त्याच्यामधनं व्यक्त होणाऱ्या अपेक्षा नाही ठेवल्या हम्म. तर आपण कोणाचाही विद्यार्थी होऊ शकतो. व्हेरी गुड. परफेक्ट. परफेक्ट. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी SSI मध्ये हे सर्व प्रॅक्टिकली गुरुजींनी करून Yes. घेतलेलं आहे. म्हणजे आता जे ग्रुप करते आणि जेव्हा शेअरिंग येते तेव्हा अगदी कमी शिकलेला ज्याला काय एक्सप्रेशन नाही तो पण आपला लीडर कसा करायचा तो आम्ही शिकलो. म्हणजे एक लिहिता येत नाही, बोलता येत नाही, त्याला कसं प्रूव्ह करायचं. आणि आय विल शेअर वन एक्झाम्पल. गायनेक डॉक्टर होत्या पुण्याच्या मोठ्या आणि मी ऍज अ लीडर केव्हा असा वेळ आली तेव्हा मी कसं लीडर वागलो तर मग ती बोलूच शकत नव्हती. अरे म्हटलं यू आर गायनेक, तुला अशा इमर्जन्सी आल्या असतील. मग तिला आठवलं अरे मी एक इमर्जन्सी मी एकटीनं डिलिव्हरी केली. मग तिनं शेअरिंग केलं आणि ते सांगत असताना शी हॅज गिव्हन क्रेडिट टू मी. म्हटलं नाही पण मी एक निमित्त झालो होतो तिला रेकमेंड करायला. तर असं येऊ शकतं ना. म्हणजे आता मी लर्नेड आहे, ती लर्नेड आहे, तर माझं अप्रिशिएशन करायचं कारण नव्हतं पण तिला लक्षात आलं तर ती लर्निंग प्रोसेस मध्ये होती. असं होऊ शकतं. हे म्हणजे SSY हे जे शेअरिंग आहे ना SSYच्या क्लासमध्ये इट इज अ ग्रेट लर्निंग प्रोसेस असं म्हणतो मी. तुम्ही क्लास SSY मधला हा इम्पॉर्टंट फार मला वाटला. आणि यू वॉन्ट बिलीव्ह मी वयाच्या 60व्या वर्षी MBA केलं गुरुजींच्या आदर्श. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. सो SSY तुम्ही बघितलं ना तर पहिल्या दिवशी रूल्स सुरू होता जिथे आपल्याला खूप कठीण वाटतं. रूल्स क्लास हा कोणालाही आवडत नाही, इव्हन टीचरला सांगायला आवडत नाही, कारण समोरची माणसं टोटली नवीन असतात आणि तू वेळेत नाही आलास तर मी तुला आमच्या इथे साऊथ मध्ये तर 1 मिनिट लेट झालं तरी तुम्ही क्लास सोडून द्यावा लागतो.
तुम्ही मग पुढच्या बॅचलाच यायचं, कारण इथे 100 लोक असायची आम्ही जेव्हा क्लास करायचो. आणि एकेका सीएमडी ला पण आमच्या इथल्या टीचर्सनी बाहेर काढलेलं आहे. मग तो पुढच्या क्लासला येऊन सांगायचा की मी त्या दिवशी शिकलो की मी रोज ऑफिसमध्ये सांगायचो की सगळ्यांनी वेळेत यायला पाहिजे, पण मी वेळेचं पालन करत नव्हतो. हे तुम्ही गुरुजी मला सांगून दिलं. आणि तो जो गुरुजी समोर असायचा तो काही खूप ग्रेट शिकलेला असला पाहिजे असं नाही, पण त्याच्याकडे एक समाधान, साधना आणि जबाबदारी या 3 गोष्टी असतील तर गुरुजींनी सांगितलेला जो सिक्वेन्स आहे क्लासचा 15 दिवसाचा तो इतका फॅन्टास्टिक आहे, तो आपल्याला घडवत जातो. पहिल्या दिवशी रूल सांगतात, मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत रिस्पॉन्सिबिलिटी सांगतात. मग जो रिस्पॉन्सिबल आहे तो लीडर आहे, जो लीडर आहे तोच पुढे जाऊन स्वतःला हू एम आय हे समजू शकतो. मग तुम्हाला ते कळलं तर हॅपीनेस येईल, हॅपीनेस झालं तर तुमची विजन सेट होईल, विजन सेट झाली तर तुम्ही कर्मयोगात जाऊ शकता. हा जो सिस्टमॅटिक प्रोसेस आहे ना, तो कुठल्याही योगा सेशन मध्ये तुम्हाला मिळत नाही. आणि तुम्हाला आज लक्षात आलं तर तुम्ही पुन्हा जाऊन स्वतःच्याच क्लासेसकडे मागे बघितलं तर त्यावेळी मी काय होतो आणि आज मी काय, म्हणजे SSY करण्याच्या आधी आणि आज ह्याच्यात तुमचा ओपननेस जो वाढलाय हा जर लक्ष, कारण आता मला SSY करून 30, 35, 40 वर्ष होतील ऑलमोस्ट. त्याच्या 40 वर्षामध्ये आज सुद्धा पुन्हा एकदा गुरुजींची कॅसेट ऐकली तर काहीतरी नवीन शिकता येतं असं दरवेळी वाटत राहतं. ही जी पॉवर आहे ती गुरुजींच्या बोलण्यात फक्त नाहीये, तर त्यांनी आपल्यात जो ओपननेस निर्माण केला की आज तुमचा सत्संग दर शनिवारी चालू आहे. याचा अर्थच हा आहे की तुम्हाला अजून शिकण्याची आसक्ती वाढते दरवेळी. म्हणजे किती लोक आहेत त्याच्यापेक्षा काय तुम्ही शिकता, कोणाकडनंही शिकायला तयार आहे. तर ही जी महत्वाची गोष्ट आपल्यात घडते की आपलं मन हे, मगाशी पहिल्यांदा ज्यांनी शेअर केलं की मला सगळं माहिती आहे, कारण ती मी एक तर प्रोफेसर आहे, मी डॉक्टर आहे, मी हे आहे ते, असं जी काही बिरुदं आपल्याकडे येतात जगामध्ये आपल्याला सांगितलं जातं की तू खूप मोठा माणूस आहेस म्हणून. आणि SSY क्लासमध्ये येऊन बसल्यावरती या क्लासमध्ये तुमच्या डिग्री चप्पल बरोबर बाहेर सोडून या असं म्हणल्यावर जो मनात पहिला राग येतो पहिल्या दिवशी, काय समजतात स्वतःला, याला काय येतंय त्याला काय येतंय, मग तो शेवटच्या दिवशी खरोखर ती जी डिग्री चपले बरोबर सोडली जाते त्या 15 दिवसाच्या ट्रान्सफॉर्मेशन नंतर आज आपण जे आहोत ते एक्झॅक्टली गुरुजींचं आपल्याला ब्लेसिंग आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्या क्लासपर्यंत पोहोचू शकलो आपण. त्या 15 दिवसाच्या क्लासची कोणीतरी आपल्याला इंट्रोड्यूस केली, तो खूप महत्वाचा माणूस आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. आज आपण त्याला विसरलेलो असू शकतो कारण तो आपल्या आयुष्यात नसेल सुद्धा, पण तरी सुद्धा हे खूप मोठं ब्लेसिंग आहे आपल्याला की आपण भारत देशात जन्म घेतला. हे खूप मोठं ब्लेसिंग आहे आपल्याला की आपली SSY ला इंट्रोडक्शन झाली. हे खूप मोठं ब्लेसिंग आहे आपल्याला की रोज मी डोळे मिटून प्राणायाम आणि मेडिटेशन करू शकतो. आणि हळूहळू कांद्याचं कसं होतं ना, तशा एक 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 पाती आपल्या फुलत गेल्यात आणि आज आपण काहीही ऍब्सॉर्ब करायला शिकायला तयार आहोत. तर हेच मला सांगायचं होतं. आणि थँक्यू सो मच की टीचर हा कोणीही नसतो. मी जर शिकायला तयार आहे तर कोणीही टीचर होऊ शकतो. हा खूप मोठी महत्वाची गोष्ट फक्त आपण योगामध्येच आपल्याला कळू शकते. So, अजून कोणाला काही सांगायचं असलं तर इंद्राणी मी एक एक्झाम्पल देतो आणि आपण सगळ्यांना विचारूया की गुरुजीनं प्रॅक्टिकली करून दाखवलंय. नेहरी आपला मरलवाडीमध्ये आपला डायनिंग हॉल आहे आणि AMC हॉल आहे. त्याच्यामध्ये VHS मध्ये सगळे ओळीनं दिवे लावले होते आणि वारा येत होता, दिवे विझत होते. आम्ही जवळपास भरपूर 300-400 लोक होतो. सगळे आपण जाऊन दिवा विझला की जाऊन दिवा लावत होतो. मग गुरुजीने एक ट्रिक केली की कुठलाही दिवा विझला नाही, वाराही येत होता, दिवे राहत होते. काय केलं असेल गुरुजीनं? आपण ज्यांना माहिती आहे, मी प्रश्न माझा विचारला, कोण सांगू शकते? तिथे भरपूर लोक होते पण कुणीही जे केलं नाही गुरुजी करू शकले. काय केलं असेल गुरुजीनं? दिवे उजले नाहीत, वारा येत होता आणि दिवे चालू राहिले. काय केलं असेल? हा एक एक्झाम्पल आहे, मी मुद्दाम विचारतो. इट इज अ क्ल्यू. कोण सांगू शकते बघा? ज्यांना माहित असेल त्यांनी मागं बोललोय मी, पण कोण सांगू शकते सांगा बघू. काय ट्रिक केली असेल गुरुजीने? वारा होता, ओपन होतं, दिवे कुठलेही विजले नाहीत. काय केलं असेल गुरुजीने? त्याच दोन्ही हाताचं रक्षण केलं असेल असं. आम्ही सगळे बघत राहिलो, फक्त ते गुरुजीच करू शकले. आम्हाला म्हणजे सांगा ना, तुम्ही तर फार प्रोकिंग आहे ऑलवेज.
डॉक्टर साहेब काच अहो सर तिथं मी बऱ्याच वेळेला ऐकलं इंजिनियर IT आणि कोणी उत्तर देऊ शकत नाही. काच ठेवल्या असतील वर. तर हे तिची आता आपल्या 27 मधनं कोणतरी एक सांगा. काच काच निसर्गाला प्रेयर केली असेल. हा निसर्गाला प्रेयर केली असेल. इज इट प्रॅक्टिकल? इज इट प्रॅक्टिकल? लक्षात घ्या, वारा येत होता, देवी तर विजतच होते ना. मग गुरुजीनं प्रे केलं, सगळं झालं. असं चमत्कार आहेत का? काच गुरुजी चमत्कारच मानत होते. दिव्यावरती काच लावली असेल. एवढ्या काचा अरे कुठून बाप. आणणार होते त्या दिवशी? एक 2 मिनिट. एक 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 इनपुट देतो, काहीही नवीन वस्तू आणल्या नाहीत. आहे त्या परिस्थितीत त्याने दिवे तेवत ठेवले. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला केल्यानंतर होऊ शकतं. नाही काही नाही, आहे तीच परिस्थिती. तुम्हाला म्हणजे मी बरेच मुद्दाम सांगितलं की डायनिंग हॉल आणि याच्यामध्ये पॅसेज मध्ये दिवे लावले, ते वारा येत होता. आणि 1 मिनिटात देतो. 1 मिनिट आणि देतो. कारण हे प्रॅक्टिकल मध्ये गुरुजी बरोबर राहून आपण भरपूर काही शिकू शकतो, हे मला सांगायचं. आणि इट इज फ्रॉम लर्नेड गुरु, डेफिनेटली. ते सायंटिस्ट होते. त्यांनी सिंपल प्रोसेस केली. 3-3, 4-4 दिवेचे बंच केले त्याच्या भोवती. एका लाईन. ज्योतसे ज्योत जगात झालं. 4-4 दिव्यांचे बंच केले, मग दिवे तेवत राहिले. थोडं अंतर ठेवलं, कुठलाही दिवा विझला नाही. यू जस्ट ट्राय इट इन द ओपन एअर. थोडं अंतर ठेवलं, एका जरासा वारा आला, एक दिवा विझला तरी ते अल्टरनेट तेवत राहिले सगळे. सिंपल प्रोसेस. आणि हे आम्हाला आता आपण 27 लोक आहे, त्यांनी कोणाला आन्सर नाही आला, तिथे सगळे बघत राहिले की आपल्याला का कळलं नाही. गुरुजींना प्रॅक्टिकल करून दाखवलं. तर हे गुरुजींचा इन्साइट होता. दिस इज द पॉइंट आय वॉन्ट टू से. हाऊ लर्निंग शुड. आता हे मी विसरू करणार नाही ना आयुष्यात. आणि इझिली आय कॅन ट्रान्समिट इट टू यू ऑल की बाई हे काय फार मोठं. मी एक निमित्त आहे हे सांगायला, कारण काय मी फार डोकेबाज आणि ते घेतलं असं नाहीये. तर हे लर्निंग प्रोसेस मी ओपनली स्वीकार. तुम्ही ओपन एअर मध्ये ट्राय करून बघा. डेफिनेटली इट विल वर्क. सॉरी टू टेक युअर टाइम. नो प्रॉब्लेम. व्हेरी नाईस. एनिथिंग. गुरुजींची कुठलीही आठवण खूप काहीतरी शिकण्यासारखं असतं. सो शेवटी काय होतं ना, लाईफ बिकम्स युअर गुरु इफ यू आर रेडी टू लर्न, असंच आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की आयुष्य हे कंटिन्युअस आहे. म्हणजे या आयुष्यात मी काय आहे यापेक्षा ही एक आत्मा जो आहे तो कंटिन्युअस प्रोसेसमध्ये आहे. इट्स शुड बी कंटिन्युअस. म्हणजे जेव्हा शिकणं थांबलं तेव्हा तुमचं जीवन संपलं, असंच आपल्या संस्कृतीप्रमाणे म्हणतात की मी आता काय करायचं, आता शिकून काय करायचं, ही मनात विषय आला तर आता तुमची जाण्याची वेळ आली, असा त्याचा अर्थ समजून घ्यायचा. ही एक खूप मोठी गोष्ट गुरुजी आम्हाला जेव्हा टीचर ट्रेनिंग मध्ये असायचो तेव्हा एकच गोष्ट सांगायची. मला तर त्यांनी 20 रुपये दिले होते, फक्त 20 रुपये. आणि मी कुठेतरी एका ठिकाणी सोडलं, तंदेरी आश्रम मध्ये परत ये म्हणून सांगितलं. 20 रुपयामध्ये काहीही मला माहित नव्हतं मी काय करू शकते. पण खूप गोष्टी करत करत आम्ही जे काय 3-4 जणांना हे केलं होतं, आम्ही पोचलो तिथे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला पैसे मिळवण्याची जी सवय झाली आहे ना, की खिशात एवढे पैसे असल्याशिवाय काही करू शकत नाही, त्यातनं बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला आज हा धडा दिला म्हणून. अशा वेगवेगळ्या पद्धतीने गुरुजींकडे आम्ही शिकलो आणि त्यांच्याबरोबर राहण्याचे काहीही गोष्टी असू शकतात. म्हणजे आम्ही एकदा देहरीच्या हे आहेत ना, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, आम्ही सगळे AMC होती, टीचर्स AMC, आणि वर गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की आपण तिथे राहणार आहे म्हणून. आम्ही फक्त आपले काय एक काठी आणि ते काय त्यांनी 4 गोष्टी सांगितलं आणि तो खूप अवघड होतं चढणं सगळ्यांसाठी. आम्ही पोचलो वर आणि गुरुजी म्हणले आज आपण खाली नाही जाणार आहे, आता इथे पूर्ण पौर्णिमा आहे, आपण इथेच राहणार. ऍक्च्युली तिथे राहण्यासारखं काही नव्हतं. पिण्यासाठी पाण्याचं किंवा खाण्याची काहीही व्यवस्था केली नव्हती, कारण गुरुजींनी सांगितलंच नव्हतं की आपण राहायचंय. आम्ही भजनं म्हणत होतो, एक गुरुजी काय काय खूप गोष्टी गुरुजी सांगत होते आणि तहान लागली बोलता बोलता, म्हणून आम्ही गेलो. एक गुरुजींनी सांगितलं तिथं एक तळ्यासारखं आहे, त्याचं असं पाणीचं साईडला करा आणि ते पाणी प्या.
आणि आपल्या उंजळीनीच पाणी प्यायला, कारण ते खूप डीप पण नव्हतं. आम्ही पाणी प्यायलो, तिथंच राहिलो आणि रात्रभर आम्ही भजनं वगैरे म्हणत होतो. पहाट झाली. जेव्हा आम्ही जाऊन ते तळं बघितलं सकाळी, कारण त्यात तोंड धुवून खाली जाऊया असं म्हणून, ते इतकं घाणेरडं पाणी होतं की ज्यात आपण हात सुद्धा घालणार नाही. खूप काय काय होतं त्याच्यामध्ये पडलेलं, म्हणजे कचरा, झाडाची, हे सगळं असं. 2-3 जणांनी गुरुजींना विचारलं, जे असे न्यूट्रिशन आणि काय डॉक्टर होते, की ज्याच्यामुळे डिसीज होऊ शकतं, हे होऊ शकतं वगैरे काय. त्यांनी गुरुजींना सांगितलं, "गुरुजी, तुम्ही हे असलं पाणी प्यायला लावलं तर आम्हाला सगळ्यांना रात्री आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही प्यायलं आणि आम्हाला काही झालं तर." गुरुजी म्हणले, "झालं का काही रात्रभर?" "काही झालं नाही, काही होणार नाही. कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये आहे, की मला काहीतरी होणार आहे, एक्झॅक्टली तुम्हाला होऊ शकतं. तुम्ही जर निरागस मनाने काही केलं, तर नेचर सुद्धा तुमची काळजी करतो ना. आम्ही सगळे खाली आलो. पुढचे 3 दिवस एएमसीचे काहीही आम्हाला झालं नाही. मग आम्ही सगळे म्हणलो गुरुजींचा आशीर्वाद आहे. आणि मग गुरुजी जे चिडले आमच्यावरती, की तुम्ही अशा मूर्खासारख्या गोष्टी गुरुजींचा आशीर्वाद वगैरे, कारण तेव्हा अंधश्रद्धेतनं बाहेर यायचं, की गुरुजी आहेत म्हणून झालं. गुरुजी नसते तर आपण आजारी पडलोच असतो वगैरे असं काही जण बोलली. मग गुरुजींनी सांगितलं, "असं काहीही नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मी जे सांगितलं ते करायला तयार होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीकडे ती इम्युनिटी तयार होते." सो आता आपण भारतात राहतो. सगळे अमेरिकन वगैरे म्हणतात, की भारतात खूप हा प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, हे नाही करायचं, ते नाही करायचं. जोपर्यंत तुम्ही त्या मनाने तयार नसतात जे फेस करायला, तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येत राहतात. जेव्हा तुमची मनाची तयारी होते, कुठेही तुम्ही सहजगत्या राहू शकता. हे गुरुजींच्या बरोबर जी राहिली आहेत लोकं त्यांना कळेल. गुरुजी स्वतः सुद्धा केवढं त्यांच्या बॉडीमध्ये शेवटी प्रॉब्लेम होते. पण त्यांनी मला Facebookवर एक मेसेज टाकला होता. तो वाचल्यानंतर गुरुजी स्वतः सफर करतायत असं वाटणारही नाही. कारण कधीही त्यांच्या मेसेजमध्ये ते नैराश्य नव्हतं. ते म्हणले, की माझी बॉडी इज गोइंग थ्रू आणि जोपर्यंत तुम्ही बॉडी आणि माइंडला सेपरेट करू शकता, तोपर्यंत तुम्ही पीसफुली काहीही करू शकता आणि हे शिकण्यासाठी आपल्याला माणसं नाही लागत आजूबाजूला, आपल्या स्वतःला ओपन व्हावं लागतं. तर हाच माझा आजच्या सेशनचा महत्त्वाचा विषय होता, की आर यू रेडी? सो थँक यू सो मच अँड कॉन्ट्रिब्युटिंग सो मेनी थिंग्स. पण थँक यू. आपण बंद करू शकतो जर कोणाला, कारण आपण बोलत राहिलो ना, देअर इज सो मच टू टॉक. गुरुजींच्या आठवणीनं संपणार आहेत. कम्युनिटी. कधीच संपू शकत नाही. एक एक आठवतच राहतं. जय प्रेयर करू.